नमस्कार, माझं नाव विजयकुमार राजाभाऊ गिरे. सुरुवातीपासूनच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी चांगलं करावं हा हेतू होता. 2003 ला माझी 12वी झाली. पुढे काय करावं हा मोठा प्रश्न होता, परंतु ग्रामीण भागातील मुलांसाठी काहीतरी करायचं या उदात्त हेतूनं सुरुवातीला मी लिंबागणेश या गावामध्ये कोचिंग क्लासेस सुरू केले. नंतर त्याचा प्रवास वाढत वाढत बीड पर्यंत आला आणि बीडमध्ये आल्यानंतर इसवी सन 2006 पासून यशोदीप गुरुकुलच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचं पवित्र कार्य मी आणि माने सरांनी या ठिकाणी सुरू केलं. यशोदीप गुरुकुलवर प्रेम करणाऱ्या मित्रांनो, चला तर मग आपण यशोदीप गुरुकुलला पूर्णपणे जाणून घेऊयात. तर आपण पाहतच असाल, हे समोरचं जे दिसतंय हे आहे आपल्या गुरुकुलचं प्रशस्त असं मैदान. सायंकाळी 5 ते 6च्या दरम्यान मुलं या ठिकाणीच शारीरिक व्यायाम व्हावा म्हणून या ठिकाणी खेळतात. आणि या मैदानाला लागूनच आपल्याला समोर दिसते ती प्रशस्त अशी 3 मजली इमारत. यातील पहिला मजला जो आहे ग्राउंड फ्लोअरचा, त्या ठिकाणी मुलांच्या ट्युशनची व्यवस्था आहे आणि दुसरा आणि तिसरा मजला मुलांच्या निवास व्यवस्था आणि भोजन व्यवस्थेसाठी. जिना पार करून आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम लागते ते आपल्या गुरुकुलचं कार्यालय. हेच आहे आपल्या यशोदीप गुरुकुलचं कार्यालय, ज्यातून संपूर्ण पेमेंट केली जाते. कुठलाही प्रकल्प म्हटला तर त्याला इतिहास महत्वाचा असतो. आपलं यशोदीप गुरुकुल हे 2008 ला सुरू झालं आणि आजता गायत आपल्या गुरुकुलनं 10 MBBS डॉक्टर्स, 16 BAMS डॉक्टर्स, 4 BHMS डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये जवळपास शेकडो विद्यार्थी घडवले आहेत. त्याचबरोबर अभियांत्रिकी क्षेत्र असेल, अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये 87+ इंजिनियर्स आपल्या एकट्या यशोदीप गुरुकुलनं घडवलेले आहेत आणि हा खरोखरच मोठा इतिहास मानायला हवा. कुठलाही प्रकल्प म्हटला तर त्या ठिकाणी निवास आणि भोजनासोबतच ट्युशनची व्यवस्था असणं अतिशय महत्वाचं असतं. तर अशा पद्धतीच्या एकूण 7 वर्गखोल्या आपल्याकडे आहेत, ज्या ठिकाणी मुलांना बसण्यासाठी सुसज्ज अशा बेंचेसची व्यवस्था केलेली आहे. आणि यातूनच मुलांचा इतिहास घडवण्याचा प्रयत्न आमच्याकडून नियमितपणे केला जातो. आला तसा घेतला आणि पाहिजे तसा घडवला या उक्तीप्रमाणे यशोदीप गुरुकुल 2008 पासून आजतागायत काम करत आहे. आत्ताच आपण ट्युशनची व्यवस्था पाहिली. आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर बनवायचं असेल तर त्या ठिकाणी व्यवस्था ही तितकीच चांगली असणं गरजेचं असतं आणि तोच प्रयत्न यशोदीप गुरुकुल नेहमीच करत आलेलं आहे. चला तर आपण आता मुलांची निवास व्यवस्था पाहून घेऊयात. तर या निवास व्यवस्थेमध्ये प्रत्येक मुलाला अशा पद्धतीनं लॉकर दिलेलं असतं, ज्यात मुलं आपलं सर्व सामान व्यवस्थित ठेवू शकतात. त्याचबरोबर मनोरंजनासाठी मुलांना टीव्हीची व्यवस्था आहे आणि कपडे लटकवण्यासाठी हँगरची व्यवस्था देखील गुरुकुलने केलेली आहे. गुरुकुलच्या व्यवस्थेमध्ये अभ्यासाबरोबरच स्वच्छतेचेही तितकंच महत्त्व असतं. मुलांनी आंघोळ चांगली करावी या उद्देशानं मुलांसाठी 500 लिटरच्या सोलारची व्यवस्था सुद्धा केलेली आहे, जेणेकरून गरम पाण्यानं मुलांना आंघोळ करता येईल. बीड शहरातील धानोरा रोड परिसरामध्ये आर्या लॉन्स, राजयोग लॉन्स याच्या बाजूला अत्यंत मध्यवर्ती ठिकाणामध्ये असलेलं हे यशोदीप गुरुकुल अत्यंत कमी दिवसामध्ये नावाजलेलं आहे. आजूबाजूला जर पाहिलं तर निसर्गरम्य परिसर, अगोदरच सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी 5वी पासून 10वी पर्यंत CBSE चे क्लास घेतले जातात, ज्यामध्ये सायन्स, मॅथ आणि इंग्लिशचं परिपूर्ण टीचिंग केलं जातं. पण त्याचबरोबर 9वी 10वीच्या मुलांना सायन्स आणि मॅथ या विषयामध्ये काही अडचण आली तर त्यांचे डाऊट क्लिअर करण्यासाठी या स्क्रीनचा वापर करून ऑनलाईन क्लासेस देखील घेतले जातात. आतापर्यंत आपण यशोदीप गुरुकुल पूर्णपणे पाहिलेलं आहेच. या व्हिडिओच्या शेवटला मला आपल्या सर्वांना एवढंच आवाहन करू इच्छितो, बीडमध्ये शेकडो गुरुकुल असतील, परंतु पालकांनी आपल्या पाल्याला टाकण्यापूर्वी प्रत्येक गुरुकुलची भेट घेऊन त्या ठिकाणचा रिझल्ट, जुने विद्यार्थी काय करतात, प्रत्यक्ष व्यवस्था कशा आहेत हे जाणून घेऊनच आपल्या मुलाला गुरुकुलमध्ये टाकलं पाहिजे. त्यामुळेच परत एकदा विनंती करतो, इयत्ता 2री पासून 10वी पर्यंतच्या मुला मुलींसाठी यशोदीप गुरुकुलमध्ये प्रवेश देणे सुरू आहे. एकदा प्रत्यक्ष भेट द्या, पहा आणि मगच प्रवेश नक्की करा.